भक्ति बिना भजन सम्राट दरे महाराज आणि भजन सम्राट रामदेव महाराज थोडा कमी ठेवा गाणाऱ्याचं काय Oh
भावे बिन भक्ति 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 भावे बिन Yeah.
हरीशी न भजसी कवन्या गुणे किंवा कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अनुपा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष धारो दास पायाचा मंगल भावना भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट ज्ञानराज माऊलींच्या हरिपाठ नावाच्या ग्रंथातील 4थ्या क्रमांकाचा सर्वांच्या मुखोद्गत असलेला भजनी मंडळीचा तर आहेच आहे, पण ऐकणारी जी मंडळी आहे भागवत धर्मीय सगळ्या मंडळीचा कंठस्थ असलेला, जर नसेल कुणाचा जर पाठ नसेल तर तो पाठ असायलाच हरिपाठ हा हिंदू धर्मीय लोकांच्या कंठस्थ असायला चकारात्मक गोष्ट आहे.
जर नसेल तर त्यांना आपण काय म्हणावं? ज्याप्रमाणे ब्राह्मणाची संध्या आहे त्यांनी ती केलीच पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही आम्ही हरिपाठ हा नित्यानं म्हणायलाच पाहिजे. या गणेश नगरीमध्ये चालू असलेला हा उत्सव सालाबादप्रमाणे आता हे 16वं वर्ष आणि 16वं वर्ष तसं तारुण्याचं लक्षण, तसा हा जो सप्ताह आहे हा कसा झालेला आहे? आता तरुण झाले, त्याच्यामुळे माईक खूप स्ट्रॉंग, जवळजवळ संभाजी नगरी हादरेल असा आवाज आहे. या सप्ताहामध्ये सालाबादप्रमाणे एक कुठली तरी सेवा माझ्याकडे असते. आमचे परमस्नेही असलेले हरिभक्त कैलास महाराज आहेत, इथली सर्व भजनी मंडळी आहेत, यांच्याकडून एक सेवा माझ्याकडे येत असते. कधी कालेची सेवा आहे, कधी रात्रीची सेवा आहे. अजून काही त्याला काही खंड झालेला आहे. नाहीतर सप्ताहाची जर मीटिंग बसली तर पहिले लोक म्हणतात महाराज बर, म्हणजे हे जे बोलणार आहे ते फार ज्ञानी आहेत असा त्याचा अर्थ होतो. समजू नका त्यांना फार कळतं म्हणून, त्यांना एवढंच कळतं की नवीन कोणीतरी आणून वापरायचं, एवढंच त्यांना कळतं. यापेक्षा काही त्यांचा फार मोठा ग्रंथाचा अभ्यास असतो असं काहीच नसतं. गोष्टी बोलत राहतात. पण अभ्यास चालूच असलेली ही सेवा आहे. आणि हरिपाठाचा अभंग निवडण्याचं कारण कालची जी या ठिकाणी सेवा होती, आमचे परम आदरणीय परमस्नेही असलेले हरिभक्त कृष्णाजी महाराज नवले यांनी सुद्धा हरिपाठातला अभंग घेतला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठातला अभंग. म्हटलं काल कृष्ण होते, आज राम. सोडायचा. त्यांनी शांती ब्रह्मनाथांचा घेतला तर आपण माऊलीचा हरिपाठ सांगू. हरिपाठ ग्रंथ हा तसा छोटासा आहे, पण दिव्य अशी त्याच्यामध्ये शक्ती आहे. सर्वांनाच काही सगळे वाङ्मय वगैरे अध्यापन होईल असं काही सगळ्यांची बुद्धी नसते. आता तरी शिक्षण खूप वाढले. अगोदर तर फार कमी शिक्षण वाले लोक होते, त्यांना अभंग सुद्धा बरोबर मानता येत नव्हता. आगम म्हणे बसण्यामध्ये तुमचा आगम सुरू आहे असं अशा प्रकारचं त्यांचं आहे. ज्यांना अभंग बरोबर म्हणता येत नाही ते काय करणार? आमच्याकडे ते बिना शिकलेले कीर्तनकार आले होते ग्रामीण भागामध्ये, तर ते म्हणजे ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वाढेल. आता ते जर असं म्हणायला लागले तर कसं होणार? शिक्षण खूप कमी होतं, शिक्षण खूप कमी होतं. आता प्रगतशील आहे, काळाच्या ओघामध्ये माणसाचे शिक्षण झालेले, तरी परंतु सुशिक्षित माणसाचा या ग्रंथाकडे किती कल असेल हे त्याच्या घराण्याच्या संस्कारावर अवलंबून. मुलं शिकलेली, कोणी वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, मोठ्या मोठ्या उद्योग मुलं चाललेले, परदेशामध्ये लेकर जात आहेत.
पण संत वाङ्मयाकडे त्यांचं किती प्रेम आहे हे मात्र क्वचितच आहे. ते तर सगळ्या गोष्टी, ते सगळ्या प्रकारचे ज्ञान हे फक्त पोट भरून विद्या आहे, पोट भरण्यासाठी आहे, पैसे मिळवण्यासाठी त्या विद्या आहे. पण आत्मकल्याणाची जी विद्या आहे, अध्यात्म विद्या, विज्ञान, आत्मकल्याणाचं जे ज्ञान आहे त्याच्याकडे किती लेकरांचं लक्ष आहे. आई वडिलांना सुद्धा या गोष्टीचं जास्त भूषण आहे की आमचं लेकरू अमेरिकेला गेलं, आमचं लेकरू फ्रान्समध्ये, इटालीमध्ये, आणि त्याला एवढं पॅकेज एवढं. पण जे काही आई बापाच्या तोंडातून मी ऐकलं नाही की तो तिकडे गेला तरी नित्यानं हरिपाठ घेतलं, असं कोणी बोलत. त्या पॅकेजचे करायचंय काय आम्हाला सांगा. कुणाचं किती जरी पॅकेज वाढलं तर त्याचा आम्हाला काय पाहिजे, पण लोक आम्हाला सांगितल्याशिवाय राहत. मागच्या महिन्यामध्ये एक मनुष्य माझ्याकडे आला, मला म्हणे महाराज त्या टाळी, त्या टाळी म्हणजे हात पुढं करत जोरानं मारलं म्हणजे माझं प्रमोशन झालं. तर त्याच्या प्रमोशनचं मला काय करायचं, त्याचा फारसा काही फायदा नाही. पण हा जो छोटासा ग्रंथ आहे तुमच्या आमच्या उद्धारासाठी माऊलीनं अत्यंत दयाद्रांत करणानं लिहिलेला आहे. निज परिताप द्रवही नवनीता, पर दुःख द्रवही संत सुखुनीता. निज परिताप द्रवही नवनीता. लोणी जर पगायचं असेल तर त्याला अग्नी द्यावा लागतो, पण संतांचं जे हृदय आहे ते प्राणीजनांना दुःखी बघितल्यानंतर पगळत असतं. यांचा उद्धार असावा. सर्वांना काही ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अभ्यास करता येणार नाही, पारायणाला लोक पुष्कळ बसतात, पण सर्वांना ते काही ओव्या करतात, ओव्या कळत नाही. सगळ्या ओव्या वाचल्या सुद्धा जात नाही. व्यासपीठावर बसलेले जे त्यांचा जर गती वाढली ना तर यांना सापडतच नाही. ते असे कावरे बावरे होतात. खूप झाली तो एवढा हुशार असतो बाजूला, तुला काय करायचं श्लोकावर कोण ठेव ना, महाराज पळून पळून कडे पाडणार. आता येते श्लोक. प्रत्येकाच्या मुखातून ओव्या सुद्धा जातील की नाही याची काही हे, आणि कळणार केव्हा नाही. तो ग्रंथ कसा कळण्यासाठी सद्गुरूची कृपा असली लागते. अमृतानुभवासारखा ग्रंथ फार कठीण आहे, पण सर्वांच्या उद्धारासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी हा छोटासा ग्रंथ माऊलीने दिलेला. दिसायला छोटा आहे पण अत्यंत दिव्य शब्द. ज्याचं शिक्षण नाही, ज्यांना जास्त वाचन करता येत नाही, त्यांनी कमीत कमी हरिपाठ ग्रंथ हा नित्यानं म्हणायचा. जरी आपण नित्यानं म्हटलं तरी पुण्याची गणना काय सामर्थ्य आहे. किती त्या हरिपाठामध्ये वर्णन केले. पवित्रची होय नित्य प्रेम भावे हरिपाठ काय, हरिकृपा होय दया. किती शक्ती त्या हरिपाठ. सर्व काही देणारी गोष्ट म्हणजे तो हरिपाठ नावाचा ग्रंथ. म्हणून तुम्हाला सांगतो, याच्यापैकी जर कुणाकडे ही गोष्ट नसेल तर घरामध्ये हरिपाठ आणा. नित्यानं फक्त हरिपाठ घ्या. आपल्या लेकरा बाळांना ही गोष्ट शिकवा. तर दिसायला हा छोटा ग्रंथ आहे पण असायला छोटा नाही. दिसायला छोटा आहे, 7-8-10 पानामध्ये ते सगळं बसले, पण असायला छोटा नाही. सूर्य हा आपल्याला दिसायला छोटा आहे का असायला छोटा आहे? लांबून एवढं बचकेवर दिसत, बिंब तरी बचके एवढे, तरी प्रकाशा त्रिभुवन थोडे. दिसायला एवढंच आहे सूर्यबिंब, पण प्रकाश काय. आता हे किती किती व्होल्टेजचे लावले, त्याला काय म्हणतात, सूर्योदय उद्यावर. सूर्योदय उद्याच्या कोणी पाहणार सुद्धा एकदम टीम होणार, टीम होणार. आता सध्या त्याची किंमत आहे आपल्याला, सकाळी त्याची काही किंमत नाही. दिवस उगवल्यानंतर त्याची काही व्हॅल्यू नाही आपल्याकडे. त्याप्रमाणे हे दिव्य अशा प्रकारचे शब्द आहेत. छोटासा ग्रंथ आहे, नित्यानं म्हणायला पाहिजे.
म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम हा अनुभव घेतला. कालही तुम्हाला हरिपाठाचं महात्म्य पूजनीय महाराजांनी सांगितलं असेल, आजही तुम्हाला मी हरिपाठाचं महात्म्य सांगणार की हरिपाठ ग्रंथाला किती मोठं महत्व आहे. पण ही जी गोष्ट आहे, हा जो ग्रंथ तुमच्या आमच्या हातापर्यंत येतोय, घरात येतोय, त्याच्या मागे संतांची कृपा असेल, साधूची कृपा असेल. जीवनामध्ये संतांच्या शिवाय ही गोष्ट भेटत नाही. केवळ संतांच्या भेटीने हे काम होत नाही. संत कृपेला आपण प्राप्त काय झालं पाहिजे? संत कृपा होण्यासाठी आपली त्या ठिकाणी तशा प्रकारची भाव, तशा प्रकारची शक्ती असणं फार गरजेचं आहे. तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरी संत कृपेला प्राप्त होण्यासाठी आपले अंतःकरण शुद्ध असावं. जर आपल्याला असं वाटत असेल की पीक फार भरघोष यायला पाहिजे, तर जमीन कशी असायला पाहिजे? तयार पाहिजे, चांगल्या क्वालिटीची जमीन असली पाहिजे. तसं आपलं हे अंतःकरण सुद्धा चांगल्या क्वालिटीचं असलं म्हणजे संतांची कृपा होते. संतांच्या कृपेनं हा ग्रंथ आपल्या हाती येतो. म्हणून संता वाचून या नामने हाता साधन साधिता कोटी दाना जैसे कांती विन करणे संसार साधन विचार व्यर्थ केला. संत समागम धरलिया वाचोनी संसार सांडणी नोहे बापा. शांती ब्रह्मनाथांचा हा संतांची कृपा असल्याशिवाय काम त्याला दृष्टांत दिलाय. जैसे कांती विन करणे संसार. आमचे वडील परम आदरणीय प्रातस्मरणीय भक्तराज महाराज ते दृष्टांत सांगायचे. एका मनुष्यानं एका त्याचं एक दैवत होतं, काय असेल मसोबा वगैरे काय, त्याची पूजा करायला लागला आणि त्याला नेहमी प्रदक्षिणा घालायचं. त्याला प्रसन्न केलं. प्रसन्न केलं तर त्या दैवत म्हणू लागले की काय पाहिजे रे भक्ता तुला? वरम बुद्धी काय काय म्हणजे मला पुत्र पाहिजे. म्हणजे तथास्तु वरदान दिलं. दुसऱ्या वर्षी तो पुन्हा प्रदक्षिणा घालू लागला. पुन्हा ते दैवत प्रसन्न झालं. म्हणजे परत काय मागणी आहे? म्हणजे काही नाही, पुत्र पाहिजे. म्हणजे ते तर मागच्या वर्षी तुला मी दिलं होतं, तू झाला कसं नाही? म्हणजे त्याच्यामुळे तर मी परत आलो. म्हणजे तुझं लग्न कधी झालं? म्हणजे तेवढं व्हायचं आहे. मला सांगा, कांताच नाही तर पुत्र कुठून होणार? जैसे कांती विन करणे संसार साधन विचार व्यर्थ ठेला. त्याप्रमाणे संताशिवाय ही गोष्ट प्राप्त होत नाही. म्हणून या भागवत धर्मामध्ये संतांचा संग, भगवंताचं नाम, भगवत कथा या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडल्या पाहिजे. आणि त्या घडण्यासाठी अंतःकरणामध्ये खूप प्रेम असणं फार गरजेचं आहे. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असल्याशिवाय या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाही. भावाशिवाय भक्ती घडत नाही, भक्तीशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. हीच गोष्ट ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या कड्यामध्ये सांगताय.
चांगले आहेत. पुन्हा आमच्या विनंतीला मान दिलाय, माईक कमी केलं. तुम्हाला खोटं वाटत असेल, माझ्या कानात कापसाचे गोळे असतात बरं, कारण ह्या 8 वर्षामध्ये एवढं कठीण काम झालंय. हो, कुठेतरी मी एकदा मृदंगवाल्याला म्हणलं, भाऊ थोडं माईकचा आवाज कमी कर. त्यानं कमी तर नाही केला, मृदंगच सोडून गेला. आता काय करावं म्हणलं, बाबा कठीणच झालं, आता कोण वाजवील म्हणलं. आम्हाला वाजवणारे बरेच आहेत, असं काही नाही. आला दुसरा बिचारा, त्याने वाजवलं. मग तर फार कठीण गोष्ट आहे. हा जो आवाज आहे, हा जो ध्वनी आहे, हा फार मधुर असला पाहिजे. कर्कश ते DJ वगैरे जे लावतात ना, लग्नामध्ये जे DJ वगैरे लावतात. काल परवा आमच्या समोरून एक हे गेलं होतं, रथात ते नवरा बायको गेले, ते DJ लावलं तर एकदम असे हादरे बसत होते, असे हादरे बसत होते. त्याच्यासमोर नाचणाऱ्याचे काय हाल होत असतील, काय हाल होत असेल त्या लेकरांचे. तरुण मुलं होते, नाचत होते. बरं, नाचणं काही त्यांना फार शास्त्रोक्त येतं असं काही नाही, नुसतं ढॅंक्या एवढं काहीच नाही. नुसतं काय त्यांना त्याच्यात आनंद येत असेल देव जाणे. मी तर म्हणतो त्या नवरा बायकोचे कानं बहिरे व्हायचे काम. त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. जसं काही काही गोष्टी प्रदूषण असतात, तसं हे सुद्धा काय आहे, ध्वनी प्रदूषण आहे. आपल्या कानाला गोड लागलं पाहिजे. तुम्ही मोठे मोठे जे संगीतकार लोक आहेत, पंडित भीमसेन जोशी असतील, लता मंगेशकर असतील, त्यांच्या कॅसेट ऐकून बघा, त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये हे वाद्य ठेवलेले आहे. ज्याप्रमाणे एखादी भाजी जर आपल्याला खूप चवदार करायची असेल तर मीठ किती टाकायचं याचं काय असलं पाहिजे, त्या गृहिणीला शास्त्र माहिलं पाहिजे. म्हणजे अर्धा किलो दोडकेत टाका अर्धा पुडा मिठाचा. तो नवरा धोपटून काढील, खायचं तर नाही पण धोपटून काढील, कारण ते वर्म चुकलेलं आहे. त्याप्रमाणे कीर्तनामध्ये मिठा एवढी याची गरज आहे. हे उपांग आहेत, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, याची फक्त मिठासारखी गरज आहे. आणि मीठ हे कशासाठी असतं, आपल्याला पक्वांना गोड लागण्यासाठी. मीठ हे गोड करणार असतं. तसं हे वाद्य जे आहेत हे कीर्तन गोड करणारे असायला पाहिजे. विठ्ठल महाराजांनी खूप गोड अशा प्रकारची चाल म्हटलेली आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. हा 4 क्रमांकाचा अभंग आहे हरिपाठातला, 4थ्या क्रमांकाचा आहे. ज्ञानोबा सांगतात, भाव म्हणजे प्रेम. प्रेम नसेल तर ती भक्तीच नाही, ती भक्तीच नाही. भक्ती नसेल तर मुक्ती कशी, ते तर पुढची गोष्ट आहे. प्रेम असलं पाहिजे. आणि प्रेम जर शुद्ध असेल तर प्रेमामध्ये भगवंताला शिव्या दिल्या तरी आवडतात. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम. भृगु ऋषीनं भगवंताला लाथ मारली, पण ती काही त्यांनी रागारागानं मारली का? परीक्षा घ्यायला आली होती ती. त्यांना सांगितलं होतं कोणते देव श्रेष्ठ आहेत म्हणून. अंतःकरणामध्ये भगवंताविषयी शुद्ध प्रेम होतं त्यांच्या. पण आता परीक्षा घेतली म्हणजे करायलाच पाहिजे ना, त्याच्याशिवाय कसं काय? ब्रह्मदेव परीक्षेत फेल झाले, त्यांना 35% मार्क मिळाले. भगवान महादेवांचा सुद्धा पेपर तसा 60%च्या अलीकडे सुटला, ते पण संतापले होते. पण भगवान जे होते, लक्ष्मी होती बरोबर पाय दाबत होती, भगवान झोपलेले होते. आणि भृगुऋषी आले महाराज, आणि मागे पुढे काही पाहिलं नाही, आणि धनकन छाती. अरे बापरे, लाथच उगारली. पण ती लाथ उगारली, पण ते अंतःकरणामध्ये त्यांच्या प्रेम होतं. ते परीक्षेसाठी आलेले, ते भगवंताला माहिती होतं. मग भगवंताली लाथ लागली तरी ते मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थळाची वाखती चरण रजा. भगवंताच्या जवळ जी लक्ष्मी बसली होती तिला दणकन पाय तुला केलं, तू बाजूला हो. आणि कौस्तुभ मणी जो होता इथे लटकलेला तो लगेच सरकून घेतला. आणि वाखती म्हणजे इथला जो खळगा आहे छातीजवळचा, त्याला वाखती म्हणतात. कोणत्या तरी भाषेतला हा शब्द आहे.
कारण ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहेत. वाखती मग ओढवली वक्षस्थळाची वाखती चरण रजा, आणि ते चरण त्याच्यावर मारून घेतले. आणि ते असं केलं भगवंतानं की ते एकदा एखादा तसा शिक्का मारावा आपण, स्टॅम्प, तसे ते कायमच ठेवून दिले इथं. अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा, जे आपुल्या दैव समुद्रा जतने लागले. हे प्रेमानं मारलेली लाचसुद्धा भगवंताला गोड वाटते, म्हणून प्रेम फार महत्त्वाचं आहे. प्रेमानं जनाबाईनं भगवंताला शिव्या दिल्या. ऐकी नाही सांगा तुम्ही, संत जनाबाई भगवंताला शिव्या देतात, तरीसुद्धा त्यांना भगवंताला गोड लागतं. अतिप्रेम असलं तर व्यवहारामध्ये सुद्धा मित्रामित्राचं प्रेम, पती पत्नीचं प्रेम अतिव जर असलं तर एकमेकामध्ये बोललेलं सुद्धा तेवढं काय राग येत नाही. कुठेतरी एकदा मी बघितलं होतं, आता माझ्या लक्षात नाही, जिवलग अशा प्रकारचा मित्र होता. त्यानं लग्न करून घेतलं, थोडं लांब कुठेतरी लग्न झालं म्हणून त्या जिवलग मित्राला बोलवायचंच विसरला, लांब होतं कुठेतरी. नंतर एक 5-6 महिन्याने त्यांची भेट झाली, दोघांची भेट झाली. तर याला माहितीच नव्हतं, आणि त्याने ते त्याच्या पत्नीला बरोबर बघितलं. का रे म्हणे, तुझं लग्न झालं? हो म्हणजे हो झालं. त्या मायला तो आहे त्या असं म्हणतो, मला नाही विचारलं रे. हो मला कम नाही विचारलं. हो कोणाजवळ म्हणायला लागला, बायकोजवळ तुझी. तरी पण ती बायको खाली मान घालून हसत होती. नाही तर एखादीने काय म्हणले असे, हे काय बोलणं झालं. आणि एखादा दुसरा जर असतं तर त्याने कानफडत ठेवून दिली असे. याने शिवी दिली तरी सुद्धा तो कसा होता, हसत होता. अरे बाबा हुकलं माझ्याकडून. हुकलं म्हणजे आईला तो आहे. आता ते काय, एकदा का दोनदा का तीनदा किती का बारे शिवाय दिलं. हुकलं म्हणजे हे कशासाठी सांगितलं तुम्हाला, की अतिव प्रेम जिथं असतं तिथं शिव्यासुद्धा कशा लागतात, गोड लागतात शिव्यासुद्धा अतिव प्रेमामध्ये. अगोदर इकडं करतात येईल काय नाही, नेमकं लग्न झाल्यानंतर ते गुळणागुळणीचा कार्यक्रम असतो बघा. इथे आहे की नाही मला माहीत नाही. नवीन लग्न नवरा नवरी असलं बाहेर पाठ मांडतात, असं गुळणागुळणी. मग गुळणागुळणी म्हणजे थुकायचंच असतं ते एकमेकावर. ते खोबरं वगैरे खायचं ना, असं थुकायचं ते तोंडात जातं ना, बायकोच्या तोंडात जातं, नवऱ्याच्या तोंडात जातं. मग मला एक सांगा, ते गोड लागतं का कडू लागतं? नाही तर असं तुम्ही थुकून पहा बरं, असं कोणी कोणाचं थुकून पहा बरं, दातच पडेल राहिलेले. पण तो दात पाडत नाही, उलट दात काढतो. त्याचं कारण असं आहे की अतिव प्रेमामध्ये ह्या गोष्टी चालत असतात. तसंच अतिव प्रेम असलं शिवाय भगवान प्राप्त होत नाही. आणि भावे विन भक्ती, प्रेमे विन भजन, नाका विन मोती, अर्था विन पोथी वाचून काय. प्रेम नसलं तर त्या भजनाला काय किंमत आहे महाराज. थापटा का. गिरिधर लाल तो भाव का भोगा, गिरिधर लाल तो भाव का भोगा, गिरिधर लाल तो भाव का भोगा. राग कला नहीं जानत तू का, गिरिधरलाल तो भाव का भुका. भगवंताच्या ठिकाणी प्रेम असणं फार गरजेचं आहे. भगवान प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. असं पुष्कळ मनुष्य करील. अनेक प्रकारची भक्ती आहे, पण त्याच्या बुडाशी प्रेम असलं पाहिजे, नाहीतर ते शून्यात जमा होऊ नये महाराज.
पुष्कळ आपण क्रिया करत असतो, पण क्रियेनं परमात्मा प्राप्त होत नाही. मी उपचारे कवनाही ना कळेगा, मी उपचारानं प्राप्त होत नाही. मला एकदा एक सांगा की फळ्यावर किती शून्य लिहिले म्हणजे त्याला किंमत येईल? असे किती शून्य तुम्ही काढत राहाल, शून्य शून्यच. तुम्ही असे 50 शून्य काढले तरी त्याची किंमत शून्यच आहे. पण त्या एका शून्याच्या मागे जर एकाच आकडा काढून टाकू, हो, एक आकडा काढला तर त्या सगळ्या शून्याला काय येऊन जाते? किंमत येऊन जाते. हो, एक दाखविते 10 पण फाटा पुसून या पहा असं म्हटलेलं आहे. त्या एकाचा फाटा पुसून पहा, ते 10चं शून्य होऊन जातं, मातेर होऊन जातं. तसं आपण कितीही साधना केल्या आणि जर त्या बुडाशी प्रेम नसेल तर ते सगळं शून्यात जमा होऊन जातं. भगवंताला ती गोष्ट आवडत नाही. भगवान प्रेम बघतात. मी सुदामियाच्या सोडी गाठी पव्या लागेल, हे काय सांगावे किरीटी, तू आची देखील आपुले दिठी, मी सुदामियाच्या सोडी गाठी पव्या लागे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहम भक्तिपहृत मश्नामी प्रयतात्मनः. मग निश्चिम भाव उल्हासे मज अर्पाव्याचे निमिषे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. निश्चिम भावनेनं द्या, मोठ्या प्रेमानं ही गोष्ट करा. भगवंताला प्रेम फार आवडतं. भक्त शबरीनं उष्टे बोरं दिले तरी भगवान मिटक्या मारून खात आहेत, मिटक्या मारून खात आहेत. म्हणून त्याच्या बुडाशी प्रेम असलं पाहिजे. वृथा प्रेमे विन भजोन सत्य जान नृपनाथा. जसं मी अगोदर प्रमाण सांगितलं की नाका विन मोती, नाक नसलं तर त्या मोतीला काय किंमत आहे? ती भगवंताची देणगी आहे. नाक चांगलं देणं ते काही आपल्या हातची गोष्ट आहे का सांगा? एका बाईला नाक म्हणजे नुसती अशी 2 छिद्र होते, नाकच नाही. आणि नथ घालायची तर भलती हौस. मग तिनं दुसरं नाक बसवलं, प्लास्टर ऑफ पॅरिसचं एक नाक बनवलं आणि ते चिटकवलं आणि मग त्याच्यात नथ घातलं. ते चिटकवलं आणि त्याच्यात नथ घातली आणि मग नथ घातल्यानंतर नुसतं दागिना घातलं म्हणजे महिलेला समाधान होत नाही. हिला दाखव, तिला दाखव, तिला दाखव. 10-5 जणी तरी म्हणायला पाहिजे किती छान घेतली हो, मग त्यांना चांगलं वाटतं. कुठलेही असो, कानातले असू द्या. तुम्हाला कसं वाटतं? नवऱ्याचं राग, नवरा बोललेला ऐकण्यासाठी थोडंच कानं दिलेले महिलाला. हे अगदी चांगले झुमके बिमके मस्त झुंबर बिंबर घालायला दिलेले, असं काही पण ऐकायला नाही दिलेत कानं. विठाला विठाला तिनं ती नथ त्या नाकात घातली आणि मग दाखवायला लागली. सगळ्या मैत्रिणीला दाखवलं, सगळीकडून वाहवा झाली. आता फक्त एक मैत्रीण राहिली, म्हणले तिला दाखवलं म्हणजे कृतकृत्यस्य झालं म्हणले काम. आणि ती मैत्रीण होती मिरच्याच्या बाजारात. तिथं गेली तर मिरच्याच्या बाजारात ठसका शिंका, जोराने ठसका आला, जोराने शिंका आली, नथाई सकट नाक पडली, नथी सकट पडली. काय उपयोग आहे? नाका विन मोती अर्था विन पोथी वाचुनी काय. कुठली पोथी असू दे त्याचा अर्थच कळत नाही तर काय त्याचा फायदा होतो? नुसतं आपलं वाचत राहायचं. काहीला तर पोथीचं नाव माहीत नसतं. मी एका गावात गेलो, म्हणलं तुमच्या गावात कोणती पोथी लावली? म्हणले पांडव पडकात. म्हणलं आता याला ग्रंथच माहिती नाही तर हा काय सांगणार? काय करणार याला? अशी गोष्ट आहे. म्हणून प्रेम हे फार महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. ते प्रेम त्या बुडाशी असणं फार गरजेचं आहे. भावे विन भक्ती, कुठलीही भक्ती करा तुम्ही. तुम्हाला श्रवण करायचं असले तरी त्या ज्या वक्त्यावर त्याचा भाव असला पाहिजे. श्रवण करायची, श्रवण भक्ती आहे महाराज. 9विधा भक्तीपैकी श्रवण काय आहे? भक्ती आहे. पण तुम्ही ज्यांचं श्रवण करायला चाललेले आहात त्यांच्यावर तुमचं काय असायला पाहिजे? प्रेम असलं पाहिजे. नाहीतर बरीचशी लोक महाराजाचं माप काढायला येतात. पाहू महाराज काय सांगतो, असे काही लोक असतात.
अशा पद्धतीनं सुद्धा काही ऐकणारी माणसं असतात, पण त्या तसं चालत नाही. त्याच्यावर नितांत श्रद्धा पाहिजे. हे श्रवण केल्यानंतर नुसतं चालत नाही, त्याचं मनन झालं पाहिजे, त्याचा निधिध्यास झाला पाहिजे, तेव्हा ती गोष्ट साक्षात्काराकडे जात असते. नुसतं श्रवण करून चालत नाही ना. ऐकलं म्हणजे काम झालं असं थोडंच. ते आपण काय ऐकलं हे घरी गेल्यानंतर थोडासा विचार करावा लागतो की त्याच्यातलं काही आपल्याला घेण्यासारखं आहे का. कीर्तनकार मंडळी एवढं सांगतात, बाबा तुम्ही कीर्तन ऐकता पण काहीतरी घेऊन जात जा, असं जाऊ नका. एका जणाने चपलाच नेल्या असं थोडं त्याचा अर्थ. इथले काहीतरी जे विषय आहेत भक्ती ज्ञान वैराग्याचे विषय तुम्ही घेऊन जा. त्याच्यावर घरी गेल्यानंतर थोडंसं मनन करायचं आणि नंतर ती गोष्ट आपल्या हृदयामध्ये उतरली पाहिजे, अंतःकरणामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, वागणं बदललं पाहिजे, आपला स्वभाव बदलला पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये प्राणीमात्राविषयी दयाभाव निर्माण झाला पाहिजे, सर्व प्राणीमात्रामध्ये परमात्म्याचं दर्शन घडलं पाहिजे. तर ते श्रवण आहे. म्हणजे येथ मोक्षासे ऐता श्रवणाची माझी, हे जे सांगितले महाराज, तैसा मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्षासे ऐता श्रवणाची माझी. जैसे मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी कडू निंबका पियावा. श्रवण भक्ती फार श्रेष्ठ आहे, पण परीक्षिती राजासारखी श्रवण भक्ती झाली पाहिजे, तन्मयतेनं केलं पाहिजे. डोक्यावर मृत्यू आहे तरी पण परीक्षिती राजा एकाग्र झालेले आहेत. 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी ते जाणार हे त्यांना माहिती होतं. तरी परंतु शुकाचार्याशी तन्मय झाला असेल तर ती सेवा भगवंताला आवडत नाही. कारण जे काही दिलेलं आहे आपल्याला, ज्या शक्ती दिल्या त्या परमात्म्याने दिलेल्या आहेत. म्हणून प्रेम हे गुणरहितम कामनारहितम. कुठल्याही प्रकारच्या अंतःकरणामध्ये कामना ठेवून भगवंताची सेवा करायची नाही. जसं आता महादेवाला पाणी घालतायत. सध्याचा काळ कसा आहे, 1 लोटा जल और हर समस्या का हल. कामना रहित नाही, त्याच्या मागे आपली कामना आहे. आपण जातोय महादेवा मी पाणी आणलंय, पण आमच्याकडे थोडं घरात पाणी झालं पाहिजे. धनम देही यशो देही, पण ते खऱ्या भक्ताचं लक्षण नाही. तो सकाम भक्त आहे, सकाम भक्त आहे, ते काही खऱ्या भक्ताचं लक्षण नाही. ते तसं बघायला गेलं तर एक प्रकारचा खोटा नाटाच भक्त आहे तो. खरा भक्त कधीच मागत नाही. खऱ्या भक्ताचं लक्षण श्रीमद भागवतामध्ये जे आलेलं आहे, त्रिभुवन विभव. हे वैष्णव आग्रह, वैष्णवाचे जे लक्षण सांगितलेले आहेत की कोणता भक्त श्रेष्ठ आहे. त्रिभुवनाचं वैभव जरी मिळालं तरी ते नको. हो, न पारमेष्ठ्यम न महेंद्रधीष्ण्यम, हो न पारमेष्ठ्यम न महेंद्रधीष्ण्यम. कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही. आम्हाला इंद्रादी पद नको. इंद्रादिक पदे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झनी जडो देशी. ब्रह्मपद नको, इंद्रपद नको, पातालाचं पद नको. म्हणून कामनारहितम हे खरं प्रेम आहे. कुठल्याच प्रकारची कामना ठेवायची नाही. प्रभूचं त्या ठिकाणी प्रभूची निष्काम भावनेतून सेवा करायची.
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहोने वास अनेकांची. निष्काम भक्ती करायची. त्याचं कारण असं आहे, परमात्मा सर्वांतर्यामी आहे, सर्व शक्तिमान आहेत. त्याला कळतं की आपल्याला काय पाहिजे, म्हणून आपण त्याच्याकडे यादी टाकण्याची काही आवश्यकता नाही. मला भगवान अंतर्यामी, त्याला तो जाणता आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. एखादं जे तान्हं लेकरू आहे, तान्हं लेकरू म्हणजे साधारण वर्ष सव्वा वर्षाचं लेकरू, ते कधी लेकराला आईला मागत असतात काही? सांगा तो. आपुली तहान भूकनेने तान्ह्या निकेते माऊलीशीची करणे. तैशे अनुसरले जे मज प्राणी तयांचे सर्व मी करी. ते दूध पितं जे लेकरू असतं ते आईला काहीही मागत नाही. हो, काहीही मागत नाही. ते जसं असतं, आईला त्या मोठ्या लेकरापेक्षा त्याची जास्त काय असते? काळजी असते. जे मोठे झालेत लेकरं, जे आता लाडूच्या डब्यापर्यंत ज्यांचा हात जायला लागला, त्या लेकराकडे आई बघत नाही. कारण हे सर्वस्वेशी जे ते ज्ञान तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला संतांची सेवा करावी लागेल. ते आत्मज्ञान संताकडे आहे आणि ते ज्ञान प्राप्त करण्याकरता संतांच्या चरणावर भाव ठेवावा लागेल. प्रेमाशिवाय ते काही आपल्याला कळणार नाही. गुरुचरणी ठेविता भाव, सद्गुरूच्या चरणावर. म्हणून प्रेम हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय ज्ञानाकडे जाता येत नाही. ज्ञान नाही तर मुक्ती नाही. म्हणून भावेविन भक्ती आणि भक्तीविन मुक्ती हे मिळतच नाही. मोक्ष प्राप्त होतच नाही, मुक्त होतच नाही मनुष्य हे केल्याशिवाय. त्याच्यासाठी माऊली म्हणतात, बळेविन शक्ती. ज्याच्या अंगात बळ नाही त्यांनी शक्तीच्या गोष्टी करू नये. जेवढं ज्याच्यात बळ आहे तेवढंच त्याने करायला पाहिजे. आपल्याकडं कुठलीही असो, जेवढी शक्ती असेल तेवढं काम करायला पाहिजे. घरातले कामं असतील आपल्या शक्तीनुसार करायला पाहिजे. जर शक्तीच्या बाहेर एखादी गोष्ट केली तर अवघड होऊन जातं. एखादं काही पोत आहे, एखादी मोठी वजनदार वस्तू आहे, त्याचा एक अंदाज घ्यायला पाहिजे की हे आपल्याला उचलता येईल का नाही. आणि जर शक्ती नसताना जर तुम्ही प्रयोग केला तर ती वस्तूच अंगावर पडेल. जसं रावणाच्या छातीवर धनुष्य पडलं होतं म्हणून, त्या रावणाला असं वाटलं होतं की कसं करून मी उचलीलच, पण त्याच्या बसची ती गोष्ट नव्हती, त्याच्या वशची गोष्ट नव्हती. त्याप्रमाणे कुठलीही गोष्ट आपल्या शक्तीच्या बाहेर चालत नाही. आणि विनाकारण बळच नाही तर फक्त बळाच्या गोष्टी करायच्या, नुसत्या तोंडाने गोष्टी करायच्या, त्याला काय अर्थ आहे. असे पती पत्नी होते. महाराज शेतकरी होता तो मनुष्य. मग शेतात जायचा, दिवसभर राब राहायचा. रात्री घरी आले का काहीतरी गोष्टी, यांना थोडं लांब बसावर, उठ तिथून, उठ तिकडे बस, मागे बस. घरी आला की पत्नीजवळ काहीतरी मोठ्या गोष्टी करायच्या. आज असं केलं, उसाला पाणी देत होतो आणि एकदमच वाघाची डरकाळी. मग काय महाराज, ते म्हणजे बापरे, मग तुम्ही तर घाबरले असतात. हां, मी घाबरतोय. बाजूला बोराटीची काठी होती, घेतली महाराज ते फास हातामध्ये. तुला तर माहिती आहे बोराटीला किती वाघ घाबरतो, हिला काय माहिती. जशी काठी घेऊन मागे लागलो, हे वाघ पुढं मी माग, वाघ पुढं मी माग. दिलं धडकून. ती म्हणायची बापा कमाल झाली तुमची. दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी म्हणायचं, थोडा अंधार पडला होता ना, तिथं माझ्याकडे सामान होतं, एकदमच 2-3 चोर आले, पकडलं मला. पकडलं. तुला तर माहिती माझं जुडे कराटे झालेले. फाट दिले म्हणले ठेवून, असं दिलं ठेवून. त्याच्यातले दोघं तर बिनशुद्धच करून टाकलं. ती म्हणायची एवढं तर काही यांच्यात अंगात बळ दिसत नाही, पण गोष्टी कशा करते. गप्पा तर लय मोठ्या हाणायला लागल्या. काय म्हणले, नांगर होता म्हणजे एवढा मोठा, कोणी माणूसच नाही. आणि पलीकडच्या याच्यात आवडत न्यायचा होता, पलीकडचं तिकडं न्यायचं होतं. पुढं माणूस कोणी हात लावला, ओ चालला ना, 1 मिनिटात तिकडे नेऊन टाकलं. 10 बाऱ्या झाल्या या सगळ्या गोष्टी. बायकोला वाटलं एकदा आपण याची परीक्षा घ्यायला पाहिजे, हे जेवढ्या गोष्टी करते ते खरं का खोटं. बायको शिकलेली होती, शिकलेल्याचं डोक्याला भारी राहतं, सुपर डोक्यास.
तिनं काय केलं, एके दिवशी वेषांतर केलं, पुरुषाचा वेश घेतला. यांचं मागचं जे पाग होतं त्याच्यातलं घोडं होतं, त्यांचंच होतं ते. त्या घोड्यावर स्वार झाली आणि नेमकं थोडंसं संध्याकाळच्या वेळेला 5-5:30 वेळेला शेतामध्ये ते घोडं नेलं असं, हातात चाबूक होतं. आणि ते जिथून चाललं होतं ना असं पाय मोजीत कशाचं बळ आलं, असं चाललं होतं आपलं. आणि त्याने त्या घोड्यावर पाहिलं आणि तो काय म्हणला, अरे हे घोडं तर आमच्या घोड्यासारखंच आहे. एवढाच म्हणायचा उशीर की लगेच तिने चाबकाचा आवाज काढला. हो, आणि माणसासारखा आवाज काढला, तुमच्या घोड्यासारखं आहे, पाहू का तो ऐकडं. नाही बाबा, मग ऐकून हुकलो, मग ऐकून मी आपलं सहज लगेच चाबकाचा आवाज काढला. आणि जसं एखादी मावळ्यानं उडी मारत घोड्याहून खाली, तशी धनकन उडी मारली. हो, ती काही साधी नव्हती, ती खरी जुडो करायची. प्रसन्नतेनं पूजा करायची. भगवंताला स्नान घालणं, चांगल्या प्रकारचे वस्त्र परिधान करणं, तुळशी मंजिरी आहे, फूल आहे, पूजोनी देव पाहिजे, ती सुद्धा भक्तीच आहे. भगवंताची भक्ती करा. ज्ञानेश्वरी वाचत असाल तर त्याचा अर्थ समजावून घ्या, प्रेमानं ते वाचन करा. उगीच एखाद्या महाराजांनी सांगितलं की 10 माळी घेत जा म्हणून आपल्या नुसत्या ओढायच्या, ती भक्तीच जमा होत नाही. महाराज म्हणले रोज 10 माळी घेत जा, तसं झोपू नको म्हणून आपल्याला रामकृष्ण हरिराम जसं काय कासरा ओढू राहिला त्याला. महाराज म्हणले रोज 50 ओव्या वाचित जा, मग आपलं सकाळी उठलो आंघोळ केली का 50 ओव्या आधी वाचून टाकतो. त्या टाकायच्या गोष्टी आहे का? प्रेमानं कुठलीही क्रिया भगवंताची जी आहे ती प्रेमानं करा. अनेक गोष्टी आहेत भक्तीच्या, असं काही नाही महाराज, अनेक भक्ती आहेत. नामचिंतन करत असलं तर प्रेमानं करा. ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते जर नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. भगवंताची प्राप्ती कशी होईल म्हणून शांततेने ह्या गोष्टी समजावून घ्या. गडबड सरबड चालणार नाही. आयुष्य फार मोलातोलाचं आहे. प्राप्त झालेल्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे, याच्यासाठी ज्ञानोबराय दुसऱ्या कडव्यामध्ये जागृती देतात.
कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनशिवाया. ज्ञानोबाराय सांगतात की तुम्हाला असं का बरं वाटतं की दैवत मला लवकर प्रसन्न झालं पाहिजे. पण हे जे दैवत आहे हे दैवत बाहेरून आणण्याचं नाही आहे, कुठलं दुसरीकडे जाऊन ते मिळवायचं आहे दैवत असं काही नाही. तो हृदयस्थ आहे. सर्वस्य चाह हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. ते जे दैवत आहे ते हृदयस्थ आहे महाराज. ज्याप्रमाणे द्रौपदीनं भगवंताला हाक मारली वस्त्रहरणाच्या वेळेला की गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवै परिभूतानां किन्न जानासि केशव. भगवान थोडे उशिरा आले, नंतर ते वस्त्ररूप बनले, द्रौपदीची लाज राखली. पण द्रौपदी थोडी रागावली भगवंतावर, म्हणले तू फार वेळ लावला. म्हणले माझ्याकडून वेळ नव्हता, तुझ्या बोलण्यात चूक झाली. तू का बरं बोलली गोविंद द्वारका वासीन, मला द्वारकेला जाऊन इकडे यावं लागलं, त्याच्यात टाईमपास झाला म्हणजे माझा. तू जर म्हणली असती गोविंद हृदयवासीम कृष्ण गोपी जनप्रिय, हे हृदयस्थ परमात्मन प्रगट होतं, मी लगेच प्रगट झालो असतो. म्हणून परमात्म्याला कुठून मिळवायचं नाही, परमात्म्याला कुठून आणायचं नाही. जी आपली ही सगळी हालचाल चालू आहे ती शक्ती म्हणजेच परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिवीण. म्हणून योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. या सगळ्या गोष्टीची जे काही चलनवलन चालू आहे ते परमात्म्याची शक्ती आहे. म्हणून ते आपल्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला जाणा. त्याच्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे फारशी धावपळ करायची गरज नाही. म्हणून तर म्हणतात नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घराणार. इकडे तिकडे काही फार भटकायची गरज नाही, अनेक मार्गामध्ये पळायची गरज नाही. अनेक लोक माणसाला भरकटत असतात, हे करून पहा तिकडे ते करून पहा, तुम्ही आमच्या मार्गात या, इकडं चांगलं आहे तिकडं चांगलं आहे, असे लोक बोलत राहतात आणि माणसं पळत राहतात. बरं बरं तिकडे येऊन पाहतो इकडे येऊन पाहतो, चाललं आयुष्य संपून जातं. हाताशी काहीच येत नाही. कारण प्रत्येक या कलियुगामध्ये अनेक पंथ आहेत. कलिमलगशे धर्मसव लुप्त भये सद्ग्रंथ दंभिन निजमती कल्पी करे प्रगट किये बहुपंथ. दांभिक लोकांनी अनेक पंथ स्थापित केलेले आहेत आणि समाज हा इकडे तिकडे भरकटत असतो. कोणी कोणत्या मार्गाला, कोणी कोणत्या मार्गाला, कोणी कोणत्या मार्गाला. आणि त्यामध्ये खरं भक्तीचं रहस्य कळत नाही. खरं भक्तीचं रहस्य कळत नाही की भक्ती म्हणजे नेमकं काय आहे. की हृदयस्थ परमात्म्याला जाणून घ्यायचं आहे, अंतर्मुख व्हायचं आहे. त्याच्यामुळे ज्ञानोबा म्हणतो उगार आहे शांतीधरा शिनसी वाया. अनेक मार्ग आहेत. तुम्हाला कोणी म्हणेल योग मार्गाकडे जा, तिकडे काही तुम्हाला लवकर तुम्हाला दैवत प्राप्त होण्यासारखा खेळ आहे का तो? मोडी शिखर चरण तेने पावसी अंतसमो. मोह तृष्णा न तुटे ब्रह्म विद्या के विगमो. मोठा हा न्याय जे हरिचरणी नाही नमो. मोक्षाची चाड तरी मुकुंदी मनरमो मुकुंदी मनरमो. ओम नमो भगवते वासुदेवाया द्वादशाक्षरी जपते
असं कोणी काही तुम्हाला उडेल, कोणी म्हणेल योग मार्ग साधना करा, अष्टांग योग साधना, त्याच्यात हातपाय तोडून बसतात. मोडीशी करचरण तेने पावशी अंत समूह. एखाद्याला काही त्या करण्यामध्ये जर तुमचं शरीर फिट नसेल, कोणी उठून योग मार्ग करणं एवढं सोपं नाही. त्याला शरीर फिट लागतं, चेंडूसारखं शरीर असावं लागतं. आमचा एक चुलत मामे भाऊ होता, चुलत थोडा लांबचा, ते कपाळभाटी करायला गेलं, गच्चीवर गेलं तर ते एका झटक्यातच गेलं. ते झटका दिला तसंच प्राण गेला त्याचा. ही घडलेली घटना. म्हणजे ते काही सगळ्याला सहन होण्यासारखं आहे का? मोडीशी करचरण तेने पावशी अंत समो, मोह तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या केवी गमो. मोह जात नाही, तृष्णा जात नाही, ही विद्या कशी प्राप्त होईल? मोठा हा अन्याय जे हरिचरणी नाही नमो. आपल्याकडून मोठा अन्याय घडतो की आपण प्रभूचरणी नमस्कार करत नाही, शुद्ध भावानं हरिपाठ म्हणत नाही. मोक्षाची चाड तरी मुकुंदी मन रमो. तुम्हाला मुक्ती पाहिजे ना, तर तुम्ही मुकुंदामध्ये तुमचं मन रमलं पाहिजे. सोपी गोष्ट सोडायची ना अवघडामध्ये जायचं. अत्यंत सोपा मार्ग आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सगळ्यापेक्षा सोपा मार्ग सोडायचा आणि अवघड मार्गाकडे जायचं. म्हणून माऊली म्हणतात की उगार आहे. हो, कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिन शिवाया. हो, तू काही जास्त इकडे तिकडे जाऊन शीन येईल तुला, हातात तर काही येणार नाही. आणि प्रपंचामध्ये जर रममान झाला तर मग तर विचारूच नका, मग तर विचारूच नका. संसारातल्याच गोष्टी जे माणसं संसारामध्ये रचले पचलेले आहेत, त्यांना ह्या गोष्टी कधी घडायच्या? हे नाते गोते अमुक धमुक लग्न कार्य हे ते याच्यातच माणसं रंगलेले असतात. सकाळ झाली नाही तर त्यांच्या डोक्यात तेच असतं, कुठं जायचं, काय जायचं, हे करायचं, ते करायचं. म्हणून सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरीशिन भजशी कौन्या गुणी. पोटासाठी खटपट करीशी अवघा वेळ, राम राम म्हणता तुझी बसली दातखीळ. तुकोबाराय म्हणतात, बाबा पोटासाठी तर तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालूच आहे तुझं, पण राम म्हणायला गेलं की दात खिळत बसते. हो, कीर्तनाला चला ना, व्हा पुढं आलो. दुसऱ्या दिवशी आपण विचारतो, तुम्ही येणार होते आले नाही, काय झालं? थोडं जेवलो, म्हणलं 2 मिनटं पडा. पडलो, लागली ना झोप, गेले. अशा प्रकारची स्थिती होती. पोटाकरता मनुष्य किती खटपट करतो, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, ह्या देशात जाय त्या देशात जाय, अमुक खरेदी कर तमुक खरेदी कर, हे विक ते विक. त्याच्यात माणसं रंगलेले आहेत ना. पोटासाठी खटपट करीशी अवघा वेळ, राम राम म्हणता तुझी बसली दात खिळ. द्रव्याची आशा तुझला दाही दिशान पुरती, कीर्तनाची जाता तुझी जड झाली माती. तुका म्हणे आयशानारा काय करू आता, राम नाम न म्हणे त्याचा गाढव माता केली. आपल्याला शरीर भेटलेलं आहे, प्रभूचं चिंतन करा, भक्ती करा, पण रात्रंदिवस आपण सायासानं काय करत असतो, प्रपंच करत असतो. मी एकदा एका खेड्यात गेलो होतो, तर सकाळी थोडं सूर्योदय वगैरे होण्याची वेळ, थोडं बाहेर शेतात गेलो एका जणाच्या, तर तिथे काहीतरी असं तलाव होतं बघा, ते मोठं पाण्याने भरलं. त्याच्यात एक मनुष्य असा उभा होता. मला काय वाटलं, काय माणसाचा नियम आहे बा, सूर्याला अर्घ्य देतो काय, मला सूर्याला अर्घ्य देतो काय. मग थोडं जवळ जाऊन बघितलं, ते मोटरीचा फुटबॉल हातात होता असं फुटबॉल. म्हणलं काय करू राहिलं? म्हणले पाणी भरू राहिलो. हे असं फुटबॉल असं धरलं नाही तर मोटरच चालू होत नाही. म्हणजे हे लोक तिथं मरमर करतात. किती लोक संसारात मरमर करणारे. इकडे सप्ताहामध्ये जर आपण त्याला म्हणलं विना घेता का थोडं वेळ, घ्या विना आणि द्या येना, कोणी सांगितलं? विना घेत नाही, पहारा करत नाही माणसं. बाकीचे बरेच उद्योग करतील. संसाराच्या गोष्टी माणसाला जास्त आवडतात, परमार्थ एवढं आवडत नाही. विषय निंब बहु गोडी आला, भजन गुळ तो मज कडू झाला. वित्तहानीचा गळा झेंडू आला, अशुद्ध अशुचीच्या येता ती गरळाओ. अशी गोष्ट आहे. कीर्तन झाल्यानंतर माणसं त्या ठिकाणी खूप गप्पा रंगल्या तर किती वाजले हे बघत नाही,
पण कीर्तनात वेळ पाहिल्याशिवाय राहत नाही. जरा घड्याळ पुढं सरकू राहिलो, कधी उरकल तर उरकल, पण नंतर गप्पा मारल्या किती त्या ठिकाणी गप्पा चालू. म्हणजे ह्या संसारामध्ये माणसं जास्त रंगलेले आहेत. माऊलीत फार तळमळीने सांगतात की साया असं करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजशी कवन्या. देवाला न भजण्यासारखं तुझ्याकडं आहेच काय? आगामातेन भजाव्या लागे कवन बळपा पुले अंगी. काही घरी की भोगी निश्चिंती केली. नातरी विद्या की वैसा या प्राणियाशी हायसा. मजन भजता भरोसा सुखाचा कोण. कशाच्या भरोशावर देवाला विसरले? मोठा बंगला आहे म्हणून विसरले? काही जास्त कमी सोनं नाणं आहे म्हणून विसरले? काही एखादी सत्ता हातात आली म्हणून विसरले? काय यांच्याकडं कशाची घमेंड आहे? कोणत्या घमेंडीमुळे हे देवाला विसरलेले आहेत? काही विसरली मरण बापुडी. काय अशी गोडी लागली शे. हा बरोबर. या सगळ्या गोष्टीमुळं का बरं हे विसरले असतील देवाला? कारण ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण रंगलेले ते सगळ्या गोष्टी नाशाला प्राप्त होणार आहे. हे सगळं जाणार. या धनाचा नधरी विश्वास जैशी तरुवर छाया. यातायाती न चुके तरी हे भोगीशील काया. या हरिभजने विन तुझे जन्म जाते वाया. या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. म्हणून महाराज म्हणतात असं करू नका. हरीशी न भजसी कवन्या गुणे. आपण माऊलीला विचारू की माऊली आम्ही जर भगवंताच्या भजनाला लागलो, प्रेमानं भक्ती करू लागलो, तर त्याचं फल काय प्राप्त होईल ते शेवटच्या कडव्यात
तुम्ही टाळ्या वाजवल्या पण थोड्या हळू वाजवल्या, चांगल्या टाळ्या वाजवल्या. हे एवढं सोपं नसतं बरं, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळेल. या प्रकारे सगळ्या गोष्टी खूप या ठिकाणी अनुकूल आहेत. आणि आज पुन्हा सर्वांनी आमचं ऐकलेलं आहे की आवाजही तेवढा प्रमाणात होता. हो, त्यामुळे मला फार आनंद झाला. नाहीतर मी कुठेही कीर्तनाला गेलो ना कानात बोळे घालून जातो. आज पण आहेत, काढून दाखवू का कानात बोळे घालून? पण न जाणो काय किती स्ट्रॉंग आवाज होईल त्याचा काही नियमच नाही. पण इथे सर्वांनी सांगितल्याबरोबर व्यवस्थित अनुकूल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. ज्ञानेश्वर महाराज मोठी तळमळीनंच मला सांगतात की ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. तुम्ही हरिनामाचा जप करा. हरी म्हणजे केवळ हरी 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 एवढंच तुम्ही म्हणा असं नाही. हरीमध्ये सगळं आलं. राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा माधवा गोविंदा मुकुंदा मुरारी. तुम्हाला जे काही आवडत असेल ते नामस्मरण करत राहा. हर हर महादेव म्हटलं तरी चालतं, असं काहीच नाही, असं काहीच नाही. त्याच्यामध्ये हरिहरा भेद नाही करू नये वाद. कुठलंही नाम घ्या, तुम्हाला जे आवडेल ते नाम घ्या. ओम नमः शिवाय म्हणा, काही हरकत नाही. नामस्मरण प्रेमानं करा. कुठल्याही प्रकारची भावना ठेवू नका, कामना ठेवू नका भक्ती करताना की देवा तू माझं काम केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना ठेवू नका. नाही तर बरीचशी लोक आपल्या कामापुरता देव असतो ना, जसं आपण कामापुरता मामा म्हणतो. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप तर मी तो आहे बापाचा बाप. असं नाही पाहिजे. निष्काम भावनेनं भगवंताची सेवा करायची. कारण परमात्मा अणुरेणूमध्ये व्याप्ती आहे. त्याला तुमचा भाव कळतो ना, तुमच्यामध्ये किती प्रेम आहे हे कळतं. व्यवहारामध्ये कळत नाही. व्यावहारिक लोकाला तुमच्या मनात प्रेम आहे का? तुम्ही वरून जय हरी बुवा, काय बुवा तुम्हाला भेटले, तुम्ही मला अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, हे वर बोलतात लोक. थोडं ते पुढं गेलं की काय ब्यादराव, असे लोक बोलतात. वरून तुम्हाला व्यवहारातलं कळणार नाही प्रेम. काय झालं, मुलगी दिली एका ठिकाणी तर ते जावं थोडा काळाकुट होता. नशीब असतं ज्या त्या मुलीचं. तर तो 1 वर्ष 6 महिन्यांनी इकडं आला, सासूरवाडीकडे आला. तर नेमकं ती सासूबाईनं खूप आग्रह केला. म्हणले जाऊ वर राहा, हुरड्याचे दिवस आहेत, 10-15 दिवस राहा, महिनाभर राहा, हुरडा खा, आमच्या घरी दूध आहे, चांगलं दूध दुभतं आहे, दही घ्या, पेढे घ्या, हे सगळं तुम्हाला देईल. जावायला वाटलं काय सासूबाईचं प्रेम आहे बा. म्हणले मी आत्तापर्यंत अशी सासू पाहिली नाही. किती जावयावर प्रेम आहे, किती जावयावर प्रेम आहे. ते म्हणले तसं नाही जावय बुवा, काय झालं 15 दिवस आधी आमच्या म्हासाडीचं वगैरे मेलं, आणि जसे तुम्ही आले तुम्हाला पाहिलं ती दूध द्यायला लागली. तिला असं वाटायला लागलं की मा वगैरे आलं पुन्हा. मग आता हे व्यवहारातलं काही कळणार नाही बाबा आपल्याला की किती प्रेम आहे आणि काय हे काही कळणार नाही. म्हणून भगवंत मात्र निष्काम भावने तुमच्या आमच्यावर प्रेम करतो. परमात्मा म्हणतात ममई अंशो जीवलोके. आपणही तशा प्रकारे केलं पाहिजे. ज्ञानोबा किती तळमळीनं सांगतात की ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. तुम्ही हरिनाम घ्या फक्त. तुटेल धरणे प्रपंचाचे. फार मोठं फल आहे त्याच्यामध्ये. हे प्रपंचाचं धरणं आपल्या मागे लागलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश. अनेक वेळेला जन्मायचं, अनेक वेळेला मरायचं. आता तरी मनुष्य शरीर मिळालं आहे, पुढे मेल्यानंतर कोणतं शरीर मिळेल हे काय सांगता येईल. हो, खंती तेन करा होणे गाढव कुत्रा. पुढे गाढव झालो तर आपली काय टापटीप राहणार आहे सांगा. आता आपण सतरंजी झटकून बसतो, पण जर गाढव झालं तर उकांड्यात बसावं लागतं. आता आपण इकडं तिकडं पाहतो, कपडे झटकितो, व्यवस्थित बसतो, अशी गोष्ट आहे. आता आपल्याला येड्याची जिलबी आवडत नाही, पण डुक्कर जर झालं तर पुढं आपल्याला कुठे राहावं लागेल याचा तरी थोडा विचार करा ना. हे असे अनेक प्रकारचे जन्म आहेत, किडा मुंगी. हो, म्हणून चांगल्या गोष्टी करा, भगवंताचं नाम घ्या, तर एवढं मोठं फल प्राप्त होतं की तुटेल धरणे प्रपंचाचे. एवढं मोठं मागे लागलेलं आपलं जे झंगट आहे, जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं,
ते सगळं मिटून जाईल. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जाता जाता सगळ्यांना तळमळीनं एवढंच सांगायचं आहे, ज्यांच्याकडे घरामध्ये हरिपाठ नसेल ते हरिपाठ घ्या. 2 हरिपाठ तर नित्यानं घ्यायलाच पाहिजे. नाथांचा आहे, माऊलीचा आहे. नाही जमलं तर एक तरी हरिपाठ घरामध्ये घ्या. लहान बाळाला, लेकरांना वगैरे हरिपाठ शिकवा, त्यांना म्हणायला लावा. त्याचा फार मोठा फायदा होतो. पुढे ते संस्कारित मुलं होतात. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा खूप फायदा आहे. आता हे आमचा नातू आहे, याला लहानपणापासून आम्ही गीता हे ते शिकवत गेलो, तर त्याच्या गीता 1 वर्षात कंठस्थ झाली. शिकवत गेलो आपण, सांगत राहिलं 2-2, 4-4 श्लोक कंठस्थ झाले. त्याच्यानंतर श्रीमद भागवताचा 11 स्कंद आहे, अवघड श्लोक आहे, त्याचे 1367 श्लोक आहे, ते पूर्ण पाठ झाले त्याचे. आपण या गोष्टी जर देत गेलो तर त्याला माहिती आहे ना आपल्या हृदयात काय, तेच पुढं प्रकट होतं ना. जे हृदयात साठवलेलं तेच जीवनामध्ये प्रकट होत असतं. आत काय आहे होते आतच ऐशे उमटले वरी, तुमच्या आत काय ते लगेच बाहेर प्रकट होऊन जातं. अशी गोष्ट आहे महाराज. म्हणून ही गोष्ट आपण करत राहा. प्रत्येकाकडे घराघरामध्ये हरिपाठ असावा, घराघरामध्ये त्याचं वाचन असलं पाहिजे, प्रेमानं नामस्मरण केलं पाहिजे. एवढा हा माऊलीचा संदेश तुमच्यासमोर देऊन सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर करुणी घ्यावे तुमचे विनंती, प्रभू तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले, तेथ माझे जीवले पाय करून Thank you.